आजची पत्रकार परिषद आपल्याकडे रत्नागिरी शहरामध्ये जो एज्युकेशन हब होतोय त्या संदर्भातला आढावा मी सकाळी 8:30 वाजल्यापासून घेतला आणि आताच वैद्यकीय महाविद्यालयाचा आणि सिव्हिल हॉस्पिटलचा देखील आढावा घेतला. आकडेवारी तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे आपल्याकडे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये किंवा मेडिकल कॉलेज झाल्यानंतर काही ग्रोथ आपली झाली का वैद्यकीय विभागामध्ये ते आपल्या लक्षात येईल. आपली मेडिकल कॉलेज झाल्यानंतरची ओपीडी आणि त्याच्या अगोदरची ओपीडी 2021-22 ला आपली ओपीडी 89,811 होती. मेडिकल कॉलेज 22-23 ला सुरू झालं. 1,47,248 ही ओपीडी झाली. 23-24 ला 1,97,773 ही ओपीडी झाली आणि 24-25 ला 2,02,677 एवढी ओपीडी झाली. म्हणजे जे मी 3 वर्षापूर्वी आपल्याला सांगितलं होतं की मेडिकल कॉलेज झाल्यानंतर नक्की याचा वैद्यकीय बाबींवर परिणाम होणार आहे आणि तो चांगला परिणाम होणार आहे. त्याच्यातलं सगळ्यात महत्वाचं सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेणाऱ्या रुग्णांची संख्या ही 2021-22 ला 89,811 होती. 2024-25 ला 2,02,677 आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं मेजर सर्जरीज सगळ्या वाचू की 2021-22 आणि आताची वाचू, काय करू तुम्हाला कळेल. 21-22 ला 20-21 ला तर फारच कमी होत्या 523. 21-22 ला 983. मेडिकल कॉलेज सुरू झाल्यानंतर 1,976. 22-23 ला 23-24 ला 2,535 आणि 24-25 ला 2,592 ह्या मेजर सर्जरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये झालेल्या आहेत. त्याच्यानंतर लॅबोरेटरी टेस्ट 21-22 ला 2,57,624 होत्या. 2024-25 ला 3,82,539 आहेत. आता दोनच फिगर मी सांगतो, चालेल ना. त्याच्यानंतर एक्सरे जे काढलेले आहेत ते 2021-22 ला 11,870 आणि 24-25 ला 24,803. सिटी स्कॅन 2021-22 ला 4,914. तर 2024-25 ला 23-24 ला बंद होता, पण 2024-25 ला 8,848. डॉग बाईट केसेस ज्या होत्या त्या 23-24 ला 2,774 होत्या. त्याच्यावरनं 24-25 ला ज्यांना ट्रीटमेंट देऊन नुसतं सोडलं, इंजेक्शन न देता, त्याच्यामध्ये जर आपण कमी झालेल्याची संख्या बघितली तर 600 न कमी झाली आणि 2,100 हा आकडा 2,100 ला आला. त्याच्यानंतर स्नेक बाईटचं तर चित्र मी तुम्हाला अतिशय महत्वाचं सांगतो की 20-21 ला 481 ला आपण इंजेक्शन दिले. त्याच्यानंतर 21-22 ला आपण 360 लोकांना इंजेक्शन दिलं. पण त्याच्यानंतर मेडिकल कॉलेज जेव्हा सुरू झालं तरी त्याच्यामध्ये प्रायव्हेट संख्या कमी झाली आणि 684 आपल्याकडे आले. त्याच्यानंतर 23-24 ला 987 सिव्हिल हॉस्पिटलला आले आणि 24-25 ला 882 आले. आणि सगळ्यात महत्वाचं 987 पैकी फक्त 2 डेथ आहेत, त्या पण दुर्दैवी आहेत. आणि 842 पैकी 2 डेथ आहेत. सिटी स्कॅन झालं ना, मग परत आले. तर अशा पद्धतीची आकडेवारी जी मी तुम्हाला दिली त्याच्यामध्ये एक तुमच्या लक्षात आलं असेल, थोड्या काही त्रुटी राहिल्या असतील, पण
मेडिकल कॉलेज आल्यानंतर सिव्हिल हॉस्पिटल मेडिकल कॉलेज मिळून आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करतोय. आज अजून एक आढाव्यातनं लक्षात आलं की आता आपल्या कॉलेजचं 3रं वर्ष सुरू झालेलं आहे. या 3ऱ्या वर्षामध्ये आता 100 डॉक्टर्स हे दिवसाला 2 तास, 3 तास, 4 तास हे आता सिव्हिल हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिकल करणार आहेत. तेवढे डॉक्टर आपल्याला मिळणार. हेच डॉक्टर ज्यावेळी 4थ्या वर्षामध्ये जातील तेव्हा ते डॉक्टर म्हणून आपल्याला मिळतील आणि 5व्या वर्षामध्ये जेव्हा जातील तेव्हा परिपूर्ण डॉक्टर आपल्याला मिळतील. आणि शासनानं अजून एक निर्णय घेतलाय की हे पूर्ण डॉक्टर झाल्यानंतर एंट्रन्सशिप जी करायची आहे ती कुठेही बाहेर करायची नाही, ती सिव्हिल हॉस्पिटललाच करायची आहे. त्याच्यामुळे 5 वर्षानंतर 100च्या 100 डॉक्टर हे आपल्या हॉस्पिटलमध्ये असतील. त्याच्यामुळे डॉक्टरांची संख्या किती वाढेल हे तुमच्या आता लक्षात आलं असेल. अजून एक महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगला निर्णय मी आता घेतला, मंत्री मोदयांशी देखील बोललो. डॉक्टर परकारना आम्ही बोलवलं होतं. परकार हॉस्पिटलचे ते सर्व आहेत. तर या शिक्षणासाठी MS डॉक्टर, MD डॉक्टर जे लागतात तर त्यांच्याशी टायअप करून त्यांच्याकडे जे 12 डॉक्टर आहेत ते लेक्चरर्स म्हणून जर सिव्हिल हॉस्पिटलला आले, आपल्या सिव्हिल हॉस्पिटल मेडिकल कॉलेजला आले तर आहे त्याच्यापेक्षा अजून चांगल्या पद्धतीचं ज्ञान इथल्या विद्यार्थ्यांना मिळू शकेल. त्यासाठी हा एक आम्ही निर्णय घेतलाय. जवळजवळ 150 सुरक्षा रक्षक 12 देणार आहेत. 150 सुरक्षा रक्षक भरण्याचा निर्णय आज आम्ही घेतलेला आहे. 10 क्लर्क भरण्याचं आहे का यादी? तुम्हाला आकडेवारी सांगतो. आणि सगळ्यात त्याच्यातली आनंदाची बाब अशी आहे की पहिल्या वर्षी जी भरती झाली ते देखील स्थानिक भरती आहे 100%. दुसऱ्या वर्षी जी भरती झाली ती देखील 100% स्थानिक आहे. आणि तिसऱ्या वर्षी जी भरती होणार ती देखील 100% स्थानिक होणार. 200 ANM आणि GNM भरायचे आहेत. तो देखील स्थानिक मुलींना त्याचा फायदा होणार आहे. नाही, हे नाही. स्मार्ट कडचं. तर अशा पद्धतीनं मेडिकल कॉलेजचं स्ट्रेंथनिंग करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे. आणि महत्वाची बैठक एवढ्यासाठी होती की चंपक मैदानाला जी आपण मेडिकल कॉलेजची इमारत बांधतोय त्याला 429 कोटी रुपयाची हायपॉवर कमिटीची मान्यता मिळालेली आहे. आहे ना मॅडम, सांगतो ना, टोटल सांगतो. आता नव्याने जी आपण भरती करतोय त्याच्यामध्ये वैद्यकीय समाजसेवक आपण 4 भरणार आहोत. भौतिकोपचार तज्ञ 1, नर्स 200, स्पीच थेरपिस्ट 1, आहार तज्ञ 1, लघु लेखक 1, प्रयोगशाळा तंत्रज्ञ 5, एक्सरे तंत्रज्ञ 2, अशी सगळी यादी आहे. तो चार्ट आम्ही तुम्हाला देतो. तर त्याची भरती देखील 8-15 दिवसामध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरची जी आहे सांगतो ना मॅडम. एक सांगतो, डीनला बोलो. तर मला असं वाटतं की आता आपल्याकडे 12 की 13 रेग्युलर डॉक्टर्स आहेत जे मुलांना शिकवत आहेत आणि आवर बेसिसवर जवळजवळ 30 घेतलेल्या त्याची 50 लोक आज मेडिकल कॉलेजला शिकवत आहेत. आपल्याकडे तर आवर बेसिसचे प्राध्यापक किती आहेत? किती आहेत? फुल टाइमर्स आपल्याकडे 22 आहेत फुल टाइमर. ह्याचं कसं बायफर्केशन आहे? सहयोगी आणि सहाय्यक. सहयोगी आणि सहाय्यक. सहयोगी किती आहेत? म्हणजे असिस्टंट असतात ना? सहयोगी नाही त्यांना ते आणि बाकीचे सहाय्यक. आता मेडिकल कॉलेजला सर्व यंत्रणा परिपूर्ण आहे. साहेब फक्त समोर आहेत म्हणून विचार. 22 शिक्षक आहेत तेवढ्या विद्यार्थ्यांना. आपली सुरुवात जिथं होती त्यातून आता आपण खूप दूर आलेलो. नाही, एक माहितीसाठी आपल्याला सांगतो की आपलं मेडिकल कॉलेज हे शेवटच्या नंबरला मंजूर झालेलं मेडिकल कॉलेज आहे. आज त्यानं सिंधुदुर्ग, पालघर, अलिबाग, नांदेड, अंबेजोगाई या सगळ्या मेडिकल कॉलेजला पाठी टाकून पुढे आणले ही जरा बातमी होती ना. बरोबर. त्याचं मेरिट बघा काय आहे की हा प्रश्न विचारणं फारच सोपं आहे की किती सहाय्यक प्राध्यापक आहेत. पण आता सुद्धा आम्ही बैठक कशासाठी घेतली? आता आम्ही टायअप का करतो? तर अजून 12 प्राध्यापक आपल्याला मिळावेत म्हणून करतोय.
आणि ही अडचण कधी दूर होईल. आता अजून एक तुम्हाला माहिती सांगतो, आपण पीजी देखील सुरू करतो इथं. म्हणजे भविष्यामध्ये MSMD करायला बाहेर जायला नको म्हणून हे सुरू करतो. हे त्याचं थोडं जर कौतुक केलं तरी पण आम्हाला बरं वाटेल ना. साहेब आता मगाशी आपल्याला 429 कोटी मान्यता आहे. ऍक्च्युली आता चंपक मैदान त्या नवीन जागेमध्ये भूमिपूजन कधीपर्यंत होईल साधारण? हे करू ना, मेडिकल कॉलेज तर सुरू आहे ना. नाही ना, तेच आपण अंदाज साधारणतः आपण आता भुगजळाच्या मागे लागण्यापेक्षा मेडिकल कॉलेज सुरू आहे, AC क्लासरूम आहेत, मुलं सगळी शिकतायत. सर, आता नवीन इमारत बांधायची आहे ते करू. काही दिवसापूर्वी शासकीय रुग्णालयात जो मृत्यू झाला ती नेहमी चौकशी समिती नेमली. त्याचं नाही, अहवाल आपण त्याच्यावर नंतर बोलू. आधी मी शैक्षणिक याची सगळी माहिती सांगतो. दुसरी महत्वाची, मी इंजिनिअरिंग कॉलेजची देखील बैठक घेतली. इंजिनिअरिंग कॉलेजच्या बाबतीमध्ये आपल्याला आठवत असेल की मी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री असताना असं सांगितलं होतं की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ जे आहे त्याचं उपकेंद्र आम्ही रत्नागिरीमध्ये सुरू करणार म्हणून सांगितलं होतं. पण आज काही करून ते रत्नागिरीमध्ये सुरू करणं आवश्यक एवढ्यासाठीच आहे, कारण आपल्या अभियांत्रिकी कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांची संख्या ही 1100 झालेली आहे. त्या 1100 विद्यार्थ्यांना सर्टिफिकेटसाठी लोणेरला जाणं शक्य नाही, म्हणून कुलगुरू जे काळे आहेत, काळे सर, त्यांच्याशी बोलून येत्या 2 महिन्यामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचं उपकेंद्र रत्नागिरीमध्ये सुरू करण्याचा आज निर्णय झाला. आपल्याकडे संस्कृत विद्यापीठाचं उपकेंद्र आहे. आणि आपल्याला विनंती आहे की सगळीकडे कधीतरी जाऊन आपण यावं. आपण ज्यावेळी सुरू केलं त्यावेळी फक्त 5 विद्यार्थी आपल्याला सापडले होते, शोधून काढले होते. पण आज आपल्या संस्कृत उपकेंद्रामध्ये या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात चांगला चालणारा जो कोर्स आहे तो म्हणजे योगासनांचा. आपल्याकडे आता जवळजवळ 225 विद्यार्थी विविध अभ्यासक्रमामध्ये शिकतायत. पुढच्या महिन्यामध्ये पहिली बॅच जी बाहेर पडणार आहे इंजिनिअरिंगची, त्याच्यासाठी आपण कॅम्पस इंटरव्ह्यूचं देखील अरेंजमेंट केलेली आहे. त्या कुठच्या कंपन्या असणार आहेत, काय असणार आहेत, हे मी आपल्याला सांगतो. ITIचे जे विद्यार्थी आहेत, जे अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण घेत असतात, तर मी आज विचारलं की त्यांचा ऍप्रॉन कोण देतो, त्यांचं त्यांनी घ्यायचं, त्यांना बूट कोण देतं, त्यांचं त्यांनी घ्यायचं. तर पालकमंत्री या नात्यानं माझ्याकडे नाविन्यपूर्ण जी योजना आहे त्या नाविन्यपूर्ण योजनेतनं ITIच्या मुला मुलींचा ऍप्रॉन आणि शूज द्यायचा निर्णय आज आम्ही बैठकीत घेतला. त्याच्यानंतर अल्पसंख्याक वसतिगृह जे सुरू केलं होतं त्याची कमिटी स्थापन झालेली नव्हती, ती कमिटी आज आपण स्थापन केली. प्राचार्य शासकीय अभियांत्रिकी कॉलेजचे आहेत, त्यांच्या अध्यक्षतेखाली समिती असेल, त्याच्यामध्ये महिला प्रतिनिधी असतील, टॅलेंटवर निवडून आलेला GS त्याच्यामध्ये प्रतिनिधी असेल, एक विद्यार्थिनी त्याची प्रतिनिधी असेल आणि 3 अशासकीय सदस्य असतील. तर त्या 3 अशासकीय सदस्यापैकी एक नियुक्ती आज आम्ही केलेली आहे, ते म्हणजे सौ दिशा दत्तात्रय साळवी. आणि याच्यामध्ये 70% विद्यार्थ्यांना, अल्पसंख्याक मुलींना आपण आता तिथं प्राधान्य देणार आहोत आणि 30% इंजिनिअरिंगच्या मुली वसतिगृहामध्ये राहतील. अजून 2 वसतिगृह कॅम्पसमध्ये होत आहेत, एक मुलींचं वसतिगृह आणि एक मुलांचं वसतिगृह. ते देखील 2 महिन्यामध्ये पूर्ण होईल. आता सुरू होणार ना नवीन. ITI जे आपलं आहे त्याच्या अपग्रेडेशनसाठी 5 कोटी रुपये द्यायचा निर्णय झाला. त्यातले 3 कोटी रुपये आम्ही जमा केले, 2 कोटी रुपये पुढच्या 2 महिन्यामध्ये जमा करू. आणि मुलींच्या ITI मध्ये 5 कोटी रुपये जे शिल्लक आहेत ते देखील अपग्रेडेशनसाठी खर्च करण्याचा आजच्या बैठकीमध्ये निर्णय झालेला आहे. पण मी जरा सगळं पूर्ण करतो ना एकदा. त्याच्यानंतर अजून एक महत्वाची बाब, आपल्याला माहित असेल की आपल्याला टिळक स्मारक आपलं सुशोभीकरण आपण केलं. त्याच्या मागे जे LED लावायचं होतं किंवा तिथं ते एक केंद्र सुरू करायचं होतं, त्याचे देखील पैसे मंजूर केले. आणि आपण टिळक स्मारकामध्ये एंटर केल्यानंतर उजव्या बाजूला एक बिल्डिंग आहे, तिथं मराठी भाषा विभागामार्फत ग्रंथालय करायचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. पण तिथे जी पुस्तकं असतील ती सगळी टिळकांच्या जीवनावरची पुस्तकं तिथं असतील. असे निर्णय आम्ही घेतलेत. आणि संस्कृत विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठी शासनाची 1 एकर जागा
द्यायचा निर्णय आज आम्ही बैठकीमध्ये घेतला. झालं ना. जर आता मगाशी आपण स्टार्ट केली एज्युकेशन बाबत मेडिकल कॉलेज इंजिनिअरिंग आणि सिव्हिल तर सिव्हिलच्या माहिती आपण म्हणजे RS वगैरे असतील त्यांच्या अंडर सिव्हिल त्याची आता अवस्था काय तिथे माझ्या माध्यमात क्लास डॉक्टर वगैरे वगैरे त्या कमी आहेत त्या सगळं परिपूर्ण भरलेलं आहे सिव्हिल मध्ये आपण. अरे सिव्हिल हेच आता मेडिकल कॉलेज म्हणून त्याच्यामुळे इथले सगळे प्राध्यापक इथले डॉक्टर अशी संख्या धरून आता 50च्या पुढे असेल. नाही सर RS ग्रामीण रुग्णालय आपलं एक मिनिट सिव्हिल हॉस्पिटल आणि वैद्यकीय शिक्षणाचा विषय संपला. आता पहिलं आपण RH SBIच्या CSR फंडातनं जे बांधतोय 2,80,00,000 रुपये CS आहेत का 2,80,00,000 खर्च करून ते संगमेश्वरचं ट्रॉमा केअर सेंटर बांधतोय. त्याला आज SBI म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियानं आज मान्यता दिली. 2,80,00,000 रुपये CSR मधनं आपल्याला त्यांनी द्यायचा निर्णय घेतला. हा त्याच पद्धतीनं रत्नागिरी तालुक्यातले आणि लांजा राजापूर मतदारसंघातल्या ज्या PSC आहेत त्या स्मार्ट करण्यासाठी देखील प्रचंड CSR आपल्याला मिळालेला आहे. माझ्या मतदारसंघामधल्या PSC ना स्मार्ट सिटी म्हणून माझ्याकडनं MIDCतनं पैसे दिलेले आहेत आणि भैयांच्या मतदारसंघामध्ये जवळजवळ 8 कोटी रुपये PSC ना CSR मधनं मिळालेले आहेत. अँब्युलन्स देखील आम्ही दिलेले आहेत ना. अँब्युलन्स तुम्हाला अँब्युलन्स दिली ना आम्ही. RS सिव्हिलच्या अंडर आणि मेडिकल एकदा परत तुमचं कन्फ्युजन दूर करतो. सिव्हिल हॉस्पिटल जे आहे ते आता मेडिकल कॉलेज झालं. सिव्हिल हॉस्पिटलचा विषय संपला. पण ANM कॉलेज GNM कॉलेज सगळी ग्रामीण रुग्णालय सगळी उपजिल्हा रुग्णालय ही सगळी CS स्तरांच्या अंडर आणि PSC आटले मध्यंतरी CS आणि डीनचा काय वादविवाद चालू होते असं काही बातम्या होत्या. हा काय विषय आहे ते जिवंतपणाचं लक्षण आहे. अच्छा वाद असतो बरोबर ना. सर त्या पेशंटच्या संदर्भात समिती स्थापन झाली होती पुढे काय झाली तिचा फायनल स्टेजेस मध्ये आलेला आहे आठवड्यात त्याचे जबाब पूर्ण झाले. कधी पुढच्या आठवड्यात कधीपर्यंत चांगली पुढच्या आठवड्यात येईल असं म्हणा. 2021-22 मॅनपॉवर $100 वाढले. आता बघा ना किती वाढले असतील. चौपट वाढले. सर आपल्याला वाटतंय की शासकीय रुग्णालय आता लोकांना उपचार देण्यात परिपूर्ण 100% आहे. आपल्याकडे हाडाचं ऑपरेशन होत नाही ते डॉक्टर आले. आता तुम्ही त्यांना काय आपण पत्रकार परिषद घेऊया त्यांना असं दमबिम नको देऊया. ऐका मॅडम ऐका ना पत्रकार परिषदेत ऑर्थोमध्ये आपल्याकडे डॉक्टर निखिल देवकर हे हिप रिप्लेसमेंट करतात आणि आपल्या इकडे डॉक्टर पाटील हे दुसरे 2 MS आहेत आपल्याकडे. एक काळ असा होता तर CRMचं मशीन हे मागच्या 2 आठवड्यापूर्वी बंद पडलं. आमच्या MS जमीन आसमान एक करून ते मशीन सुरू करून घेतलं आणि आज साहेबांकडे आम्ही मागणी केली की ते जुनं होत आले तर दुसरं CRM आम्हाला द्या तर त्यांनी मान्य केलेलं आहे. त्यांना घाबरवू नका हो. 21-22 म्हणजे 2021 पेक्षा चौपट डॉक्टर आले ह्याचं कधीतरी थोडं तरी श्रेय द्या. सिव्हिल हॉस्पिटल हे सॉफ्ट टार्गेट असू नये असं माझं मत आहे. बरोबर ना मुळे साहेब. नाही आणि माझी तुम्हाला दोघांनाही विनंती आहे की सिव्हिल हॉस्पिटलला परवा मी तुम्हाला फोन करणार होतो की तुम्हाला जे तुम्ही अतिशय चांगली ऑपरेशन्स केलेली आहेत जी मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये होत नाहीत ते ऑपरेशन तुम्ही करून दाखवतात ते पण तुम्ही प्रेस घेऊन सांगत चला ना. येतात ना. म्हणजे एक तर मान्य केलं पाहिजे. म्हणजे मी आर्ग्युमेंट नाही करत की 2021-22 पेक्षा आताची सिव्हिल हॉस्पिटलची परिस्थिती इन्फ्रास्ट्रक्चर सकट बरोबर आहे. आज आम्ही निर्णय घेतला MRI मशीन त्यांना द्यायचं आहे. त्याच्यानंतर अजून त्यांनी 40 लाखाची 2 मशीन कुठली तरी मला सांगितली. आणि आपण जे काय करतो आपण एक थॉट असं धरतो की एखादं मशीन बंद पडलं की त्या डॉक्टरने ते बंद मुद्दाम पाडलंय की बाहेर जाऊन पैसे कमवायचे म्हणून. अशी परिस्थिती नाही. माझा देखील लक्ष असतो. म्हणजे आहे ना मी आकडेवारी दाखवली ना. जी 89,277 OPD होती ती 3,26,777 होती. याचा अर्थ काय. सर जपानची टीम आली त्यांनी आम्हाला सांगितलं की महाराष्ट्रातलं सगळ्यात स्वच्छ हॉस्पिटल
आज प्रगती आहे. म्हणजे बघा ना 21-22 ना आजची अवस्था म्हणजे लोकांचा विश्वास नाही, आणि माझं दुसरं काय म्हणणं आहे की तुम्ही पण कधीतरी आता आपल्याकडे व्हिडिओ कॉलिंग फॅसिलिटी आहे. अलिबागच्या हॉस्पिटलला फोन करून जरा इन्फ्रास्ट्रक्चर बघा, सिंधुदुर्गचं इन्फ्रास्ट्रक्चर बघा, पालघरचं इन्फ्रास्ट्रक्चर बघा. मी आता अजून काही बोललो तर फार माझं डेअरिंग होईल बोलण्याचं, पण महाराष्ट्रातलं कुठचं मेडिकल कॉलेज सांगा की असा कॉन्फरन्स हॉल आहे. आपण आता जरा आज जाऊन येऊया, बरोबर आहे की नाही? खरंच आज जाऊन येऊया, बघा तर. आणि त्यांना एक डॉक्टर पदवी देऊन टाका किंवा एखादं ऑपरेशन द्यायला करायला द्या. कुठे सिव्हिलच्या पोलीस चौकीच्या बाबतीमध्ये थोडी मतमतांतर आहेत. हे मी ऑफ द रेकॉर्ड तुम्हाला मी नंतर सांगतो. त्याच्यामध्ये या सगळ्यांमध्ये समन्वय असणं गरजेचं आहे, बरोबर आहे की नाही? पंचनामे हे जे आहेत ना, पंचनामे हे पोलिसांच्या वेळेत झाले पाहिजे, हे डॉक्टरांच्या वेळेत नाही व्हायला पाहिजे. शेवटी आपण FIR जेव्हा दाखल करून घेतो तरी तो पिरियड असतो. मग काय होतं, काहीतरी लेट होतं, मग पोलीस म्हणतात की आता इतक्या लेट आम्ही हे, म्हणून ते मी सुरळीत आणतो त्यांना. तर एवढं सुरळीत कर आणले तर आता ते इंजेक्शन देतो. साहेब याबद्दल तुमच्या मनापासून अभिनंदन. दुसरा विषय घेऊया. मग काय पाहिजे ते घ्या. म्हणजे हे विषय आता दिन साहेब तुम्ही ओके, काय काळजी करू नका. सगळं लहान होते तर भांडू नका दोघे, ते काय ते बघा काय. म्हणजे डीन साहेब यांच्या शेजारी असल्यामुळे संपर्कात आहेत असं त्याचा अर्थ आहे. बरं, ठीक आहे. त्यांनी सांगावं मी आज कंपाऊंड मध्ये आलो, खरंय नाही. तर बाकीच्या गोष्टींसाठी जातो तिकडनं मी जातो येतो फक्त. नाही, बाकीच्या गोष्टींसाठी कंपाऊंड वॉल मध्ये यायला कशाला? या तुमचं पेंडिंग आहे त्याला बघूया. सर दुसरा प्रश्न माझा, M2M रोबोट आता टेस्टिंग सुरू झालेली आहे. काय M2M जर रोबोट सेवा झाली 1990 नंतर, आपण भगवती बंधांना थांबण्याचे आपण प्रयत्न करा. कारण जयगड लोकांना भारी पडतात आणि त्याचे दर पण जास्त आहेत. तर त्याकडे पालकमंत्री म्हणून आपण लक्ष द्यावं अशी आमची इच्छा आहे. सूचना मान्य केली. पुढे कशा हो क्रूज टर्मिनलला त्यावेळी एकनाथ शिंदे साहेबांनी क्रूज टर्मिनल केलं. त्याच्यानंतर मांडवीच्या लोकांनी सांगितलं मांडवीत पाहिजे म्हणून त्यांचे अर्ज गेले. काय आता ते झाले 350 कोटी रुपये मंजूर. नाही हो, क्रूज टर्मिनल हा वेगळा विषय आहे. ती आधी काय ती तुमची किती ते नंतर क्रूज टर्मिनल व्हायला 3 वर्ष लागतील. क्रूज किती तासानंतर आलं जयगडला? 7:30 काय म्हटलं? मला एक क्लेरिफिकेशन करायची गरज नाही. होतील काय बोटीवर? ऍक्च्युली ते म्हणजे 3 तासामध्ये जयगडला येईल, पण ते सोपं नाही. आता ती 7:30 तासामध्ये आली. काय गरज नव्हती, कारण खाली काय टेस्टिंग करायची नव्हती. कारण तू कशाला बोलते? तुझ्या बोटी जागा नसते. पण ते जयगड साहेब असल्यामुळे तिकीट किती आहे? खूपच प्रचंड. तुम्ही आता दौरा काढत पहिल्या बोटीमध्ये ते आम्ही जावं सगळे तुमच्याकडून. तुम्ही वेगळं ते परवडणार नाही कोणाला. समुद्रात जाणार एवढं लक्षात ठेवा. बरं, दुसरं एक महत्वाचं आपल्याला सांगायचंय की काल परवापासून एक लोटे परशुरामच्या बाबतीमध्ये काही संभ्रम निर्माण होतोय किंवा झालाय किंवा केलाय मला माहित नाही. तर तो विभाग माझ्याकडे आहे. MIDC हा विभाग हा माझ्याकडे आहे. त्याच्यामुळे ते जे काही 40 कोटी रुपये समुद्रामध्ये पाईपलाईन टाकायला आपण दिलेले आहेत ते माझ्या सहीनं दिलेले आहेत. त्या ADP-वर सही उद्योग मंत्री म्हणून MIDCचा चेअरमन म्हणून माझी आहे. त्याच्यामध्ये तिथल्या असोसिएशनची गेली 30 वर्षापासूनची मागणी होती की जे सांडपाणी आहे ते लोट्यातनं समुद्राला नेऊन सोडावं. 2 वर्ष त्याच्यावर आपण सर्वे केला. IIT-ची टीम तिथं आणली. IIT-च्या टीमनं सर्वे केला, VJTI-च्या टीमनं सर्वे केला आणि त्याच्यानंतर 38.70 कोटीचं काम हे आपण मंजूर केलं. आणि ते मंजूर झाल्यामुळं हा आता सांडपाण्याचा प्रश्न जो लोटे परशुरामचा होता केमिकल फॅक्टरीचा हा प्रश्न सुटणार आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, खडपोलीला जो पूल पडला होता त्याच दिवशी मी सांगितलं की ते MIDC बांधून देणार. त्याला 35 कोटी रुपये परवाच्या बैठकीमध्ये आम्ही मंजूर केले. त्याचं टेंडर देखील 8 ते 10 दिवसामध्ये आता होईल. हा काजी साहेब अजून कागदावर लिहून भरपूर घेतलंय.
शांत आहे सगळ्या गणपती गेलेत ना आता सगळं झालंय त्याच्यामुळे सगळं शांत आहे सगळं. हा सुधूचा सिद्धू इथे आता मोरे मोरे हा 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 आणि सुधूचा पण वाढदिवस आहे ना. काय सांगा अपराध यावा यार हे मस्त बघा ना 2021-22 आणि 22 आपण चौपट सेवा वाढली आरोग्याची लोकांना यायचं बाकी काय नको. हॉस्पिटलला गेली हा, लोकमान्य पण साहेब आपलाच आहे. बरं दुसरं एक माझं म्हणणं पुन्हा एकदा लोकमान्य हॉस्पिटल तुम्ही जाऊन बघून या. खरं कसं आहे पिकतं तिथं विकत नाही. तुम्ही जाऊन बघून या तिथली इन्स्ट्रुमेंट बघून या आणि उगाच एक दोघांनी पैसे घेतो म्हणून जी काही तक्रार केली होती ती काही योग्य आहे असं मला वाटत नाही.